सर्व मित्रपरिवारांना श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम मित्रांनो। आपण मागील 7-8 दिवसापासून बघत आहात सर्व सोशल मीडियावर, न्यूजवर आणि सर्वत्र बातम्या, खराच्या बातम्या, इतर महिलांच्या त्या बातम्या, ते व्हिडिओज, पोस्ट आणि सर्व काही म्हणजे बोलायला लज्जास्पद गोष्टी, त्या सर्व गलिच्छपणा सगळा मित्रांनो कुठं नेऊन ठेवला आपला भारत देश। सोने की चिडिया म्हणत होते अगोदर, परंतु आज अशा भ्रष्ट लोकांमुळे सर्व आपला आज महाराष्ट्र राज्य आपलं इतर राज्यांमध्ये शर्मेनं मान खाली घालावी असं कालचं प्रकरण घडलं आहे। ते मित्रांनो त्याच्यात महिला आहेत, तो अशोक खरात भोंदूबाबा आहे, कालचं एक प्रकरण मंत्रीचं प्रकरण जे चालू झालं आहे पुन्हा। मित्रांनो खरंच मी भारत भ्रमण केलेलं युवक ओम शर्मा आज इतर राज्यांमध्ये फिरताना मला आता बरेच जण म्हणणार, आप महाराष्ट्र से हो, आपके महाराष्ट्र में तो ऐसा ऐसा चल रहा था, बहुत व्हायरल हुआ, बहुत ये हुआ। खरी गोष्ट आहे मित्रांनो ती। महाराष्ट्र राज्यात हे प्रकरण मी मागच्या भूतोन भविष्याती कधी पाहिलं नाही, मला तरी वाटते पुढं पाहायला भेटणार नाही। 100च्या पुढचं रेकॉर्ड मोडलं, इतकं गलिच्छ काम। सगळे व्हिडिओज आजपर्यंत ऐकत होतो, आता सगळे लाईव्ह पाहिले, सगळी जनता, सगळे लोक। अवघड परिस्थिती मित्रांनो, खरंच अवघड परिस्थिती। संस्कृती पूर्ण कुठं नेऊन ठेवली या लोकांनी, मग त्याच्यात ते नेते लोक असो काही इतर कोणी असो, सर्व चुका सगळ्या गोष्टी। काही तर अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव आहे म्हणून ऐकलं मी पत्रकार, प्रेस रिपोर्टर, उपसंपादक ओमप्रकाश शर्मा। माझ्यापर्यंत सर्व बातम्या, सर्व फोटोज, व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचतातच। त्याच्यामुळे आज मी बोलू इच्छितो की मित्रांनो, संस्कृती आणि चांगलेपणा, सज्जनपणा, धार्मिकपणा हा टिकून ठेवणं मागच्या पिढीकरिता खूप आवश्यक आहे। असं जर वातावरण चालत राहिलं तर फार पुढची परिस्थिती बिकट, जे की घोर कलियुग आपण म्हणतो ते वाढत चाललं आहे, ते असंच वाढत चाललं आहे, प्रमाण वाढत चाललं आहे। पण याला कुठेतरी रोख लावावं लागेल। प्रत्येक युवा पिढीनं सज्जन लोकांनी दुर्जनांवर मात करून त्यांना सज्जन सत्संगतीकडे, सुसंस्कारीपणाकडे नेणं, हे सज्जन लोकांचं साधू संत तर सांगून थकायले आहेत। परंतु प्रत्येक युवा पिढीनं, प्रत्येक युवा पुरुषांनी सुद्धा याच्यावर फार लक्ष केंद्रित करून आपली संस्कृती कशी जागी राहील, कसा भारत देश सोने की चिडिया आणि सुजलाम सुफलाम आहे असं नाव परत निघालं पाहिजे। आज नाव वाम मार्ग म्हणजे वाम चुकीच्या पद्धतीनं आता भारत देशाचं नाव आपल्या हे होईल, कारण की हे कालचं प्रकरण पूर्ण देश विदेशात सुद्धा जाईल काम पडल्याचं। सगळ्या राज्यात तर व्हायरल झालंच। लज्जानं महाराष्ट्राला त्या जनतेला आज म्हणजे मान खाली घालण्याची पाळी आलेली। मी भारत भ्रमण पूर्ण केलं, परंतु कोणत्या राज्यात असा तरी एवढा गलिच्छ मी प्रकार आजपर्यंत तर पाहिलाच नाही। मी भारत देश फिरताना पूर्ण, आणि इथून पुढे फिरणार मी भारत देश। मला तरी वाटत नाही की असं प्रकरण एवढं रेकॉर्ड ब्रेक छे चुकीचं आहे मित्रांनो। कुठंतरी याला रोका, बस एवढं सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम मित्रांनो।